श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय बाळांनो, जर तुम्ही या संदेशापर्यंत आला असाल तर ही स्वामींची तुम्हाला आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. मनोमन स्वामीचे ध्यान करा, स्वामीचे नामस्मरण करा. देव तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, अरे बाळा, कशाला रुसलायस? तुला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी एकदा परत प्रयत्न कर. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. हे विसरलास का? अरे विसरू नकोस, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला जे हवे आहे ते आशीर्वाद देऊ इच्छितो. त्यासाठी तू एक प्रयत्न कर, कारण त्या प्रयत्नाच्या मागे तुला मोठे यश प्राप्त होणार आहे. माझ्या बाळा, निश्चिंत राहून तुझे कर्म कर. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला या संसारात आणून एक संधी दिली आहे. त्याचे सोने करणे तुझ्याच हाती आहे. बाळा, प्रयत्न करण्यापासून चुकू नकोस. तुला ही मनुष्य योनी प्राप्त आहे. यात तुला जे चांगले कर्म करायचे आहे ते करण्यासाठी तुला मी आशीर्वादित करत आहे. तू पुढे जा. प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद तुला साथ देईल. तुला ज्या ठिकाणी अडलेले वाटत आहे, काही ठिकाणी कष्ट वाटत आहेत, ते सर्व काही संपवून तुझ्यासाठी माझा आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, या अमूल्य संधीचे सोने करण्याचे तुझ्याच हाती आहे. तू या आयुष्यात राहून चांगले कर्म कर. नियती तुला जे काही देऊ इच्छिते ते मनापासून स्वीकार कर. त्याला नाकारू नकोस, कारण माझा मोठा आशीर्वाद आणि माझे मोठे चमत्कार प्राप्त करण्यासाठी तुलाही काही पाऊले उचलावे लागतील. तुझ्यात ते कर्म करण्याची शक्ती मी देत आहे. ते कर्म कर आणि मनोमन प्रार्थना कर की तुला जे हवे आहे ते मी तुला देईल. यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. या सृष्टीतील प्रत्येक कणाकणात माझे अस्तित्व तुला जाणवेल. जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल, या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला मी आशीर्वादासह पाठवले आहे, तेव्हा प्रत्येक जीवाचे अनेक वेगवेगळे कर्म आहेत. ती सृष्टी आपले कर्म करत आहे, कारण तिलाही माझा आशीर्वाद प्राप्त आहे. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा अनेक कळ्या उमलून हे सुंदर उद्यान आपल्या सुगंधांनी, हे पुष्प सर्वीकडे जसे आपला सुगंध पसरवतात, त्याचप्रमाणे तुला दिलेला दिवस जो 24 तासांचा आहे, त्यात तू तुझे अनेक चांगले कर्म करण्यासाठी पुढे ये, कारण ती शक्ती मी तुला देत आहे. बाळा, तू माझी आराधना करतोस, ईश्वराचे चिंतन करतोस. आपल्या कर्मात मन लाव. तुला प्रगतीच्या दिशा सापडतील, कारण मी तुला आशीर्वादासह त्या मार्गावर नेण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. अनेक मार्ग तुझ्यासाठी उघडत आहेत. तू जेव्हा माझी सेवा करतोस, माझे नामस्मरण करतोस, तेव्हा तुझ्या अडचणी दूर होताना तू जी काही प्रार्थना करतोस, तेव्हा अनेक अडचणी तुझ्या कार्यातून दूर केल्या जातात. स्वामी म्हणतात, बाळा, कठीण वेळेला घाबरून मागे राहू नकोस. मी तुला कुशीत घेऊन आनंदाने ते मार्गदर्शन करीन आणि तुला तो मार्ग सापडेल.
ज्यावर तू चाललास की तुला तुझे ध्येय निश्चित करता येईल. बाळा, तू आधी तुझे ध्येय निश्चित कर आणि त्या ध्येयासाठी तू कर्म करण्यास तयार हो, सज्ज हो. कारण माझे आशीर्वाद तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी माझे देवदूत तुला त्या ठिकाणी मदत करतील. देव म्हणतात, कितीही कठीण काळ असला, कितीही कठीण प्रसंग असला, तरीही त्यातून तुझा देव सामर्थ्यशाली आहे तुला मार्ग दाखवण्यासाठी. तुझा देव महान आहे. तुझ्या देवात ती अफाट शक्ती आहे. यावर तुझा विश्वास आहे. मी जाणतो. तेव्हाच तू हा दिव्य संदेश, पवित्र संदेश ऐकत आहेस. तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुझा देव ठेवतो. तुझ्या देवात ती अद्भुत शक्ती आहे, जो तुझ्या मनातले जाणून तुझ्या इच्छा पूर्ण करतो. स्वामी देव म्हणतात, बाळा, माझी कृपा निरंतर तुझ्यावर आहे. तू ज्या ठिकाणी अश्रू ढाळत आहेस त्या ठिकाणी मी तुझे अश्रू पुसीन आणि तुझ्यासाठी आनंदाचे क्षण देईल. विश्वास ठेव बाळा. कर्म करण्यास चुकू नको. पुढे चालत राहा. तू ज्या कर्मांना हाती घेऊन पुढे चालशील तिथे तुला मोठे यश प्राप्त होईल. विसरू नको, मी तुझा देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुझा समर्थ तुझ्यासोबत कायम आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, संसार म्हटला की चढ उतार येणारच. ज्या ज्या काही कठीण काळात, संकटात तू माझा धावा करशील त्या त्या क्षणाला माझी मदत तुला पोहोचेल. बाळा, तुझे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाच्या प्रतीक्षेत आहे आणि तुझा देव त्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी इथे उपस्थित आहे. या छोट्या मोठ्या चढ उतारांना घाबरून मागे राहू नकोस. जीवनात खूप काही चढ उतार येतील, काही संकटेही येतील, काही कठीण प्रसंगही येतील. हेच जीवनाचे सार आहे. तेव्हा त्यांना घाबरून एका ठिकाणी बसू नकोस, थकू नकोस. कारण तुझा देव तुला सहाय्य देत आहे. जेव्हा ती कठीण वेळ असेल तेव्हा माझे स्मरण कर. मी तुला मार्ग दाखवून त्या ठिकाणाहून पुढे नेईल. बाळा, माझे मार्गदर्शन तुला निरंतर राहील. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यात ते गुणधर्म दिले आहेत ज्यात तू कठीण काळातही त्यांना तोंड देऊन पुढे जाशील. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने वाहत येत आहे. त्याला स्वीकार करा. जर तुम्ही खूप काही कठीण असे वाटत आहे की आता मला हे शक्य नाही, ते माझ्यावर सोपवून द्या. तुमचा देव अशक्य शक्य करण्यासाठी तुमच्यापर्यंत आला आहे. विश्वास ठेवा. तुम्ही ज्या गोष्टींना आज अशक्य मानत आहात ते उद्या जाऊन तुमच्यासाठी सहज शक्य होईल. कारण तुमच्या देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तो निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा घाबरण्याचे, मागे राहण्याचे काहीही कारण नाही. देव म्हणतात, बाळा, कधी कधी काही कठीण काळ तुम्हाला काही शिकवण्यासाठी आलेला आहे. हे माना आणि त्या कठीण काळातही असे उभे राहा की तुम्ही त्या कठीण काळालाही हरवणार आहात. कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला ते मार्गदर्शन योग्य वेळेत प्राप्त होणार आहे. हे विसरू नका. जेव्हा तुमच्यासाठी तुमचा देव उपस्थित आहे मग तुम्हाला कुठेही मागे राहण्याचे काहीही कारण नाही. कोणत्याही काळाला मात करण्याचे सामर्थ्य तुमचा देव तुम्हाला सामर्थ्यशाली बनवत आहे. तेव्हा
त्या काळालाही हरवण्याचे सामर्थ्य तुमच्यात येईल आणि तुम्ही त्या काळावरही मात कराल. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, कधी कधी तुझी फसवणूकही करताना कोणी तुझ्या लक्षात येते, पण तू ते देखील पचवून नेतोस, कारण मी ते सामर्थ्य तुझ्यात दिले आहे. जेव्हा कोणी तुझी फसवणूक करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मीच तुला सावधान करत असतो. बाळा, जेव्हा ते लोक खूप काही असा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात आणि तुझ्या खूप काही अडचणी कार्यात निर्माण करतात, तेव्हा देखील ते चांगले मार्ग मीच तुला सुचवत असतो आणि त्या कठीण प्रसंगातून तुला मार्ग काढून देत असतो. तू केलेली निरंतर सेवा, तू केलेले निरंतर नामस्मरणच तुझ्या कार्यात खूप काही तुला असे मार्गदर्शन करणार आहे. तर निरंतर नामस्मरण करत राहा, तुझी कुठेही फसवणूक होणार नाही. बाळा, माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करताना तुला प्राप्त होईल. तुम्ही अनुभव करणार आहात की माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. तुम्ही ज्या काही अडचणीत आहात असे तुम्हाला वाटत आहे, त्या क्षणाला तुम्हाला माझा एक चमत्कार प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनात तुम्हाला ती संधी प्राप्त होईल जे तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी कार्य करताना तुम्ही पाहाल. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुझा हट्ट सोडत जा, कारण तू कधी कधी या हट्टांद्वारे काही निर्णय चुकीचे घेण्याचा प्रयत्न करतोस. मी तुला खूप काही मार्गदर्शन आणि काही संकेत देत असतो, ते दुर्लक्ष करू नकोस, कारण त्यामागे तुझ्यासाठी खूप काही दडलेले असते. माझे संकेत जेव्हा तुझ्यापर्यंत येतात तेव्हा त्यांना दुर्लक्षित करू नकोस. जेव्हा माझे संदेश तुझ्यापर्यंत येतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण यामुळे तुझ्या जीवनातील खूप काही संधी निसटताना तू पाहतो आणि नाराज होतोस. बाळा, मी तुला नाराज करू इच्छित नाही आणि तुला त्या संधींसह आशीर्वाद देण्यासाठी येत असतो. तेव्हा मात्र तू हे संदेश ऐकले पाहिजेत आणि त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुझ्या जीवनातील तो अंधकार नष्ट करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. विश्वासाने या संदेशाला संपूर्ण ऐक, कारण यात तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद आहेत जे तुझे जीवन बदलण्याचे सामर्थ्य ठेवतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुला जे काही संकेत देत असतो, जे काही मार्गदर्शन देत असतो, त्यावर जर तू थोडे लक्ष केंद्रित केले तर तुला खूप काही अडचणींना सामना करावा लागणार नाही, कारण ते संकेत मी तुझ्यापर्यंतच देत असतो आणि तुझे जीवन समृद्ध करणारे आशीर्वादही तुला या संदेशाच्या माध्यमातून देत असतो. जेव्हा तुम्ही ते मनापासून स्वीकार कराल आणि त्यावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा ते अनपेक्षित यश तुमच्या दिशेने येताना तुम्ही पाहाल. बाळा, तू मोठे यश प्राप्त करण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहेस. मला माहीत आहे तुझ्या मनातील त्या सुप्त इच्छा. तुमच्याकडे ते प्रेम आकर्षित करण्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात. जे नाते तुमच्यापासून दुरावलेले आहे त्या नात्याला घट्ट करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करत आहात. तेव्हा विश्वास ठेवा की तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. आज माझे कार्य जरी पडद्याआड असले, ते तुम्हाला दिसत नसले तरी ते होत आहे आणि ते निरंतर तुमच्या जन्माआधीही तुमच्यासाठी सुरू आहे आणि ते निरंतर सुरू राहील. बाळा, विश्वास ठेव. या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात माझे अस्तित्व आहे. तुझ्या मनातले मी ते सर्व काही जाणतो. तू ज्या कार्यासाठी
माझी प्रार्थना करत आहेस ते सर्व काही निश्चितपणे होणार आहे. तुला ते सुख प्राप्त होणार आहे. तुला तुझे ते दुरावलेले नाते परत मिळणार आहे. तेही प्रेमासहित, आपुलकीसहित तुला ते देण्यात येईल. बाळा, आज जी काही विस्कटलेली घडी आहे ती पुन्हा पूर्ववत होणार आहे. विश्वास ठेव आणि माझ्यावर तुझी जी काही श्रद्धा आहे, भक्ती आहे, ती दिवसेंदिवस वाढत आहे यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तुझ्याजवळ जे काही आहे कधी कधी ते तू विसरतोस आणि खूप काही संघर्षात आपले जीवन, आपला वेळ घालवतोस. म्हणून मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशाच्या माध्यमातून काही सांगू इच्छितो. बाळा, तुझ्याकडे जे काही आहे त्यावर देखील लक्ष दे, लक्ष पुरव. तुला मी ते नाते दिले आहेत ज्यातून तुला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम प्राप्त होत आहे. बाळा, तेव्हा निश्चिंत राहा. तुझ्याजवळून ते कोणीही हेरावून घेऊ शकत नाही. ते कोणीही तुझ्याकडून काढून घेऊ शकत नाही. ते सर्व काही तुला देवाने प्रेमाने, आनंदाने दिलेले आशीर्वाद आहेत. ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही. स्वामी देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा माझी प्रार्थना करतोस, माझ्याकडे त्या नात्यासाठी विनंती करतोस, ते प्रेम प्राप्त करण्यासाठी खूप काही असे संघर्ष करतोस, तेव्हा मीही तुला ते आशीर्वादांसह देऊ इच्छितो. तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या तू मला सांग. माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो. कारण काही काळातच तुला तुझ्या इच्छा, तुला तुझ्या मनोकामना पूर्ण होताना दिसून येतील. बाळा, मी सदैव तुझ्यासाठी इथे उपस्थित राहून कार्य करत आहे. देव म्हणतात, बाळा, तुझा विश्वास आणि श्रद्धा निरंतर जागृत ठेव. तू जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आला आहेस, तेव्हा आता इथून पुढे तुझे ध्येय गाठण्यासाठी मी तुला ती मदत करणार आहे. तुझ्या आयुष्यातील ते संघर्ष संपवून तुला मोठा आशीर्वाद देण्यात येणार आहे. बाळा, निश्चिंत होण्याची वेळ येत आहे. कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करताना तू आता अनुभव घेणार आहेस. जेव्हा तुम्ही खूप काही आनंदासाठी प्रयत्न करता आणि त्या दिशेने कर्म करता, तेव्हा मी माझा मोठा आशीर्वाद, मोठे चमत्कार तुमच्या दिशेने पाठवून तुमच्या मनाला आनंदित करणारे असे काही घडवून आणतो, जे तुमच्यासाठी अगदी योग्य वेळेवर येत असते. तुमच्या त्या नात्यांना जपणे शिका. तुम्ही कुणाचाही आपल्या वाणीने अपमान करू नका. मोठ्यांना मान सन्मान द्या, लहानांना ते प्रेम द्या. त्यामुळे तुमच्यात अधिक जिव्हाळा आणि अधिक प्रेम सुसंगत होईल. देव म्हणतात, मी तुमच्यात ते सुसंवाद निर्माण करू इच्छितो. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर तुम्हाला एखादे नाते हवेसे वाटत आहे, त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना देखील करत आहात, तर तडजोड करणेही तुम्हाला शिकणे आवश्यक आहे. बाळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. कधी कधी तुम्हाला काही गोष्टी अमान्य असतात. त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता जास्त असते. ती टाळण्यासाठी एकमेकांच्या सवयींना काही प्रकारे सुधारता येईल, त्यासाठी वेळ घ्या आणि वेळ द्या. जेव्हा एकमेकांना थोडे समजून घ्या, कारण वेळ लागेल, पण त्यामुळे नाते जपल्या जाईल. नात्यातील प्रेम कायम राहील. बाळा, या जीवनात तुम्ही खूप काही असे पाहत असता जिथे तुम्हाला काही नकारात्मकता जाणवते, पण कधी कधी काही गोष्टींना
मान्यता द्याव्या लागतात. देव म्हणतात, अरे बाळा, मनापासून तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांच्यात काही उणीवा देखील असतील तरी त्या मनापासून स्वीकार कर, कारण ते स्वीकार केल्याने तुमचे नाते दुरावणार नाही, तुमच्या नात्यात खंड पडणार नाही, तुमच्या प्रेमात अंतर येणार नाही. बाळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे कर्म वेगळे, म्हणून प्रत्येकाच्या मनातले तुम्ही जाणू शकत नाही. देव ते जाणण्यासाठी समर्थ आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला जे काही नाते देण्यात आले आहे ते पूर्व कर्मानुसार देण्यात आले आहे. बाळा, त्यांच्यात उणीवा काढत बसशील तर तुझं जीवन अपुरं पडेल. त्यापेक्षा जर तुम्हाला प्रेमाने सहयोगाने वागता येईल तितकेच बरे आहे. कधी कधी काही नाते तुमच्यासाठी अधिक प्रेम देणारे ठरतात, तर कधी काही नाते तुमच्या जवळून तुम्हाला दूर जावे असे वाटतात, पण ते सर्व काही पूर्वकर्माच्या बंधनाने युक्त आहेत. तेव्हा काही संघर्ष देखील होत असतो आणि तो मनातील मनातच होत असतो. मी हे जाणतो. कधी काही प्रसंग असे अवघड आहेत की ज्याला तुम्ही मात देताना तुम्ही माझा धावा करता. होय बाळा, मी ते सर्व काही स्वीकार करतो आणि तुमचे जीवन सुखकर करण्यासाठी काही नात्यांना तुमच्या जवळून दूर ठेवतो. बाळा, पण प्रत्येक वेळेस ते होईलच असे नाही, कारण तुम्हालाही काही नाते जपायचे आहेत, काही वादविवाद टाळायचे आहेत. कधी कधी आपलेही काही चुकत असेल तर ते मान्य करून आपल्या सवयीत काहीतरी बदल करा, ज्यामुळे तुमचे जीवन तुम्हाला सुखकर करता येईल. देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमच्यासाठी सुख, आनंद आणत आहे. यावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मात अधिक मन लावा. कर्मापासून दूर जाऊ नका, पळू नका, कारण जर तुम्ही त्यातून पळालात तर प्रत्येक जन्मात तुम्हाला ती कर्म परत मिळून ते कठीण भोगावे लागेल. त्यासाठी जे काही कठीण आहे ते देवाच्या नामस्मरणाने सोपे होऊन जाईल. त्यासाठी देवाचे नामस्मरण करा, त्यामुळे तुमच्या मनात ती शांतता निर्माण होईल. तुम्हाला जे काही कठीण वाटत आहे, जे काही संघर्षमय वाटत आहे, त्यात तुम्हाला खूप काही सोपे वाटेल, सहज वाटेल. ते नाते अवघड वाटणार नाही. बाळा, प्रत्येक ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी देवांचा प्रकाश येऊन तुमचे जीवन उज्ज्वल करण्यात येईल. देवांचा प्रकाश तुमच्या जीवनात तो आनंद आणेल आणि त्या आनंदाची वाट पहा, कारण योग्य वेळेवर देव तो चैतन्यमयी प्रकाश तुमच्या आयुष्यात नक्कीच आणतील. यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, भक्ती करा. देवाचे नामस्मरण अखंड तुमच्या मुखात ठेवा. जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान कराल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमचे संघर्ष कमी झालेले आहेत, तुमच्या गरजा कमी झालेल्या आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू नेहमीच आपल्या गरजा कमी ठेव. खूप काही आशा बाळगू नकोस, कारण देव तुझ्या सर्व काही आशा पूर्ण करणार आहे. पण इतक्याही आशा बाळगू नकोस की ज्यामुळे तुला ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल. जे तुला सहजरित्या प्राप्त होत आहे ते देवांच्या आशीर्वादाने प्राप्त होत आहे. जे तुला काही प्राप्त आहे ते देवांचे चमत्कार आहेत. जे तुझ्याकडे प्रेम करणारे नाते आहे ते देखील देवानेच निर्माण केलेले असून तुला ते भेट म्हणून दिलेले आहेत. त्यात आनंदी राहा. देव म्हणतो, बाळा, तू मला गुरु मानले आहेस. तुझ्यात आणि माझ्यात गुरु शिष्याचे ते पवित्र बंधन आहे. ते जन्मोजन्मीचे सुरू आहे आणि सुरू राहील. बाळा, निरंतर तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहे. त्यावर विश्वास ठेव की ते तुझ्या कल्याणासाठीच येत आहे. या जन्मात तुला जे काही नाते प्राप्त आहे ते मागील जन्माच्या कर्माच्या
आधारित प्राप्त आहेत. बाळा, विसरू नकोस, मी जन्मोजन्मी तुला साथ देत आहे आणि देत राहील. तुझा माझ्यावरचा विश्वास कधीही कमी पडू देऊ नकोस, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्या कर्मांना गती देत आहे. बाळा, विसरू नकोस, तुझ्या या जन्मातील जे काही भोग आहेत ते तू संपवले आहेस आणि इथून पुढे तुझ्या आयुष्यात सुखाची सावली येत आहे. तुझे दुःखाचे सावट सरले आहे. तुझ्या दुःखाच्या रात्री सरल्या आहेत. जो काही आनंद तू इथून पुढे प्राप्त करणार आहेस ते सर्व काही तुझ्या मागील कर्माचे फळ आहे. बाळा, ते कर्माचे फळ अगदी तुला गोड वाटेल. त्यात तुला आनंदाची प्राप्ती होईल. तुमच्यात जे काही आजपर्यंत संघर्ष होते ते तुम्हाला इथून पुढे संपलेले दिसतील. बाळा, मी तुझ्यासाठी माझे मोठे आशीर्वाद आणि मोठा चमत्कार पाठवून तुझ्या जीवनातील स्तर उंचावणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहे. जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता आणि तुमच्या संकटांना कमी करण्याची प्रार्थना करता, तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतात. पुढील काळात तुमच्यासाठी मी असे द्वार उघडणार आहे जिथून तुम्हाला खूप काही आनंदाच्या बातम्या प्राप्त होतील. तुमच्या जीवनातील जो संघर्ष आज तुम्ही भोगत आहात त्यावर मात करण्याचे तुमचे यश तुम्हाला प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या मुला, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करून तुझ्यासाठी असा मार्ग मोकळा करत आहे ज्यावर तू फक्त चाललास की तुला त्या संधी प्राप्त होतील ज्यामुळे तू अधिक आनंद प्राप्त करशील. जिथे तुला ती कमतरता भासत होती त्या ठिकाणी तुला आता विपुलता प्राप्त होईल. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या होत्या त्या नष्ट होऊन तुम्हाला विपुलतेचा भरभराटीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. त्यात तू नाहून निघ, आनंदी राहा. तुझ्या सर्व काही अपेक्षांची पूर्तता केल्या जाईल. ताण तणावापासून दूर राहा. मनात अशांतता असेल तर माझे स्मरण करा. नित्य जेव्हा तुम्ही अधिकाधिक स्मरण कराल, नाम जप कराल, तेव्हा तुमचे मन अधिक शांत होईल. तुमचे मन अधिक प्रसन्न होईल आणि त्या प्रसन्नतेत तुमच्याकडे आनंदाचे आशीर्वाद येतील, आनंदाच्या बातम्या येतील. देव म्हणतात, अरे बाळा, मी तुझे जीवन स्तर उंचावण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे. माझा आशीर्वाद तुझे जीवन स्तर इतके उंचावेल की तू ज्या गोष्टींसाठी खूप काही प्रयत्न करत होता ते तुला सहज प्राप्त होईल आणि तुझे मन आनंदी होईल. बाळा, स्वतःला कुठेही कमजोर मानू नकोस. तुझ्यात ते सामर्थ्य, ते आशीर्वाद, माझी कृपा तुला प्राप्त होऊन कुठलीही कमतरता तुझ्या आयुष्यात इथून पुढे तुला भासणार नाही. तुम्ही जे काही आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात त्यात मी तुम्हाला भरभराट आशीर्वाद देऊ इच्छितो, ज्यामुळे तुमचे जीवन स्तर उंचावण्यास तुम्हाला मदत होणार आहे. एक मोठा आर्थिक चमत्कार तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे तुमच्या जीवनाचा स्तर उंचावला जाईल. देव म्हणतात, मला माहित आहे, इथून मागे तू खूप काही कठीण काळ काढला आहेस, खूप काही संघर्ष सहन केले आहेत, पण आता इथून पुढे तुला समृद्धीचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा आशीर्वाद प्राप्त होईल. लक्ष्मी माता स्वतः तुला आशीर्वाद देईल आणि तुझे जीवन स्तर उंचावून सुख, संपन्नता, ऐश्वर्ययुक्त
जीवन राहील. देव म्हणतात, बाळा, काळजी करणे थांबव, कारण देवाचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आला आहे. हे शुभ संकेत या संदेशातून तुला प्राप्त होऊन तुझे जीवन उच्च स्तरावर जात आहे. तुझ्या जीवनातील तो संघर्षमय काळ संपत आहे. या रात्रीतून तुझ्या जीवनात ते सुख देण्यात येईल. तुमच्या जीवनात असे शुभ परिवर्तन तुम्ही पाहणार आहात, ज्यासाठी तुम्ही इतके दिवस प्रयत्न करत आहात. ते प्रयत्न सफलतापूर्वक देवाच्या आशीर्वादामुळे परिपूर्ण होत आहे. देवांची कृपा आता तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा विश्वास अधिक वाढेल, कारण माझे आशीर्वाद तू आता प्रत्यक्षात अनुभव करणार आहेस. बाळा, मी तुझ्या जीवनातून तो अंधकार आणि त्या सर्व काही संकटांना नाश करण्यासाठी माझ्या देवदूतांना पाठवू इच्छितो. माझे देवदूत येऊन तुझ्या जीवनातील तो अंधकार नष्ट करतील आणि माझा प्रकाश तुला भेट म्हणून प्रदान करतील. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात सुख, आनंद, प्रगती, दिशा अनेक येतील आणि तुझे मार्ग मोकळे होतील. ज्या अडचणी आजपर्यंत तुला येत होत्या त्या दूर केल्या जातील. माझा आशीर्वाद तुमची प्रगती साधण्यासाठी येत आहे. तेव्हा तुम्ही प्रयत्न करत राहा, पुढे चालत राहा, थांबू नका. अविरत जो कोणी प्रयत्न करेल तो मोठे यश प्राप्त करेल. जो कोणी माझा प्रिय बाळ आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहे, तो माझी सेवा करत आहे, तो ते संकल्प करत आहे. त्यामुळे त्याच्या जीवनातील ते संघर्ष संपून, त्या यातना संपून, ते दुःख संपून त्याच्यासाठी आरोग्य प्राप्त होणार आहे. उत्तम आरोग्य त्याला दिल्या जाईल, कारण आता इथून पुढे त्याच्यासाठी समृद्धीचा काळ येत आहे. त्याचे संघर्ष संपण्याचा काळ येत आहे. देव म्हणतात, बाळा, तू मला मनापासून आपला गुरु मानतोस ना? माझ्या वचनांवर विश्वास ठेव. माझे वचन तुझ्या जीवनात कार्य करतील, तुला सुखाचा ठेवा देतील. तुझ्या जीवनातून ते संघर्ष संपतील, ते नात्यातील दुरावे संपून तुला ते प्रेम प्राप्त होईल आणि ज्या तुझ्या खूप काही कठीण काळात तुला माझी साथ मिळेल. बाळा, तुझ्या जीवनातून तो संघर्षमयी काळ संपून तुला ऊर्जावान आणि आनंदी ठेवण्याचे कार्य तुझे गुरु करत आहेत. ते सर्व काही स्वीकार कर, कारण तू मनापासून सेवा करत आहेस. तू मनापासून माझे स्मरण करत आहेस. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आणि निरंतर करत राहील. या माझ्या वचनावर विश्वास ठेव. मी तुला योग्य मार्ग दाखवून त्या मार्गावर नेणार आहे, जिथे तुझे जीवन सुख, समृद्धी, प्रगती आणि अध्यात्माकडे वळणार आहे. अध्यात्माची कास कधीही सोडू नकोस. गुरुचे चरण कधीही सोडू नकोस. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझे संरक्षण करत आहे. तुझ्यासाठी मी सदैव इथे उपस्थित आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जिथे जिथे अडलेले वाटते तिथे तिथे मी तुला माझा हात देऊन पुढे नेईन. धैर्य ठेव, बळ ठेव आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव, कारण तुझा देव तुला कधीही एकटा पडू देणार नाही. तुझ्यासाठी तुझ्या कल्पनेच्याही पलीकडे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत. ते मनापासून स्वीकार कर. तुझ्या जीवनातील दुःख संपवण्याची ही आजची शेवटची रात्र असेल. सर्व काही दुःख संपून जाईल. तू आज जे काही पडद्याआड सुरू आहे ते जरी पाहू शकत नसला तरी बाळा, तुझ्यासाठी कार्य सुरू आहे. देव आणि देवाचे कार्य तुझ्या विचारांच्या पलीकडे आहे. तेव्हा फक्त तू विश्वास ठेव तुझ्या गुरूंवर, तुझ्या देवावर, की देव तुझे कल्याणच करणार आहे. आज तुझ्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसू नकोस. तुझ्याकडे जे काही प्राप्त आहे त्यात आनंद मान, कारण इथून पुढेही तुला देव
मोठा आशीर्वाद देणार आहेत त्यासाठी सज्ज राहा, कारण माझे दिव्य आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझे कल्याण करणार आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर मी माझा कृपेचा वरदहस्त ठेवत आहे. तो स्वीकार कर. तू जी काही सेवा करत आहे आणि तुझे कुटुंबातील सदस्य जे काही नामस्मरण आणि माझी सेवा करत आहे ते मी पाहत आहे, ती मी स्वीकार करतो. तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला होकारार्थी प्राप्त होणार आहे. बाळा, विसरू नको, तुझा देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझे कल्याणच होणार आहे. देव म्हणतात, बाळा, इथून पुढे तुझी मोठी मनोकामना पूर्ण करण्यात येणार आहे. विश्वासाने हा संदेश तू ऐकत आहेस. तुझ्यावर माझा आशीर्वाद एखाद्या वर्षासारखा वर्षेल आणि तू खूप काही आनंद प्राप्त करशील. काही अशा आनंदाच्या बातम्या तुझ्यापर्यंत येताना तू प्राप्त करशील, कारण मीच तुझ्यासाठी तो आनंद पाठवत आहे. तो मनापासून स्वीकार कर, कारण यामुळे तुझे मन अगदी शांत होईल. तू ज्या गोष्टींची आजपर्यंत वाट पाहत आहेस ते सर्व काही सुख तुला मिळणार आहे. बाळा, निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा. माझा आशीर्वाद निरंतर तुमचे कार्य पूर्ण करेल, तुमच्या अडचणी दूर करेल, तुमच्यासाठी सुख समृद्धीचे मार्ग उघडतील आणि तुमच्या जीवनात तो आनंद तुम्ही प्राप्त कराल. विश्वासाने ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांनी स्वामी मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाचे नाम हे अखंड तुमच्या मुखात ठेवा. देवाचे नाम हे पवित्र आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व काही मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे. देवात ती अफाट शक्ती आहे. त्यामुळे देवाचे स्मरण करा, देवाचे नित्य ध्यान करा. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करोत, तुमच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध आणि प्रगतीचे जीवन प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.